टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. The 12 months. Children, in the last parts of this lesson we have learned how Maricula has been treated by her mother and her stepsister, and what happens in the end of the story that we are going to see in this part. So let's start. The snow lay deep and they wandered about for a long time. The snow lay deep म्हणजे काय तर बर्फ खूप पडत होता आणि ते लोक बराच वेळ मरिक्युलाची आई आणि सावत्र बहीण बराच वेळ फिरत होते. बट एट लास्ट दे सॉ द टॉप ऑफ द माउंटेन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग. आणि मग शेवटी त्यांना जो डोंगर आहे त्याच्यावरती ही जी फायर बर्न होत होती ती त्यांना दिसली. अँड द 12 months वेअर सिटिंग. आणि त्यांनी तिथे गेल्यावर पाहिलं की तिथे ते 12 जे महिने आहेत ते बसलेले होते. दे स्टेप अप टू द फायर अँड स्ट्रेच आउट देअर हँड्स टू वॉर्म देम. आणि मग ते तिथे गेले आणि त्यांनी त्यांचे हात जे आहेत ते स्ट्रेच केले, पुढे केले तिथे त्या शेकोटीवर ठेवण्यासाठी आणि त्यांचे हात जे आहेत ते शेकण्यासाठी, विदाऊट आस्किंग परमिशन ऑर स्पीकिंग वन पोलाईट वर्ड. आणि हे करताना त्यांनी त्या 12 महिन्यांपैकी कोणाचीही परमिशन घेतली नाही किंवा त्यांना विचारलंसुद्धा नाही. वाय हॅव यू कम हिअर अँड वॉट आर यू लुकिंग फॉर आज ग्रेट जानेवारी क्रॉसली. आणि म्हणून मग ग्रेट जानेवारी जो मंथ होता त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही इथे का आला आहात, तुम्हाला काय हवं आहे. वाय डू यू वॉन्ट टू नो यू ओल्ड फूल रिप्लाइड हॉलेना अँग्रीली. आणि मग मरिक्युलाची जी सावत्र बहीण होती हॉलेना ती रागाने ग्रेट जानेवारीला म्हणाली की तुला काय करायचं आहे ओल्ड फूल. कारण ग्रेट जानेवारी हा कसा होता, वयाने वृद्ध होता. त्यामुळे ती त्याला म्हणाली की तू कोण आहेस आणि तू का आम्हाला विचारतोयस. फूलचा अर्थ मूर्ख. इट्स नो बिझनेस ऑफ युअर्स सेड हर मदर. आणि मग तिची आईसुद्धा म्हणाली की हे तुला काही ह्याच्याशी घेणं देणं नाही आहे की आम्ही इथे का आलो आहे, हे तुझं काम नाही आहे आम्हाला विचारणं. ग्रेट जानेवारी फ्रॉन अँड स्वंग द क्लब ओव्हर हिज हँड. आणि मग ग्रेट जानेवारीला खूप राग आला आणि मग त्याच्या हातातला जो क्लब होता त्याने तो फिरवला. द स्काय ग्रू डार्क इन अ मोमेंट. आणि मग आकाश जे होतं ते लगेचच कसं झालं, ते चेंज होऊ लागलं, ते काळं होऊ लागलं. द फायर बर्न लो. आणि ती जी आग होती ती कशी झाली, ती हळू झाली. द स्नो बिगिन टू फॉल थिक अँड आयसी विंड बिगिन टू ब्लो थ्रू द फॉरेस्ट. आणि मग काय झालं तर जो बर्फ होता तो आणखीन जोरात पडू लागला. सगळीकडे बर्फच बर्फ झाला आणि त्यामुळे पूर्ण तो प्रदेश जो होता तो बर्फाळ प्रदेश झाला. आणि बर्फ खूप जास्त पडल्यामुळे काय झालं तर हवा जी होती ती फारच थंड होती पूर्ण जंगलामध्ये. हॉलेना अँड हर मदर कुडंट सी वन स्टेप इन फ्रंट ऑफ देम. आणि मग हॉलेना आणि तिची आई जे आहे त्यांना काहीच पुढचं दिसत नव्हतं. दे ट्राईड टू फाइंड देअर वे आउट बट द स्नो फेल इन ह्यूज मासेस. ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, आपला रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना पुढे काहीच दिसत नव्हतं कारण बर्फ जो आहे तो सगळीकडे पसरलेला होता. अँड सून दे वेअर लॉस्ट इन इट. आणि लवकरच ते त्या बर्फामध्ये काय झाले, हरवले. ॲट होम मरिक्युला वेटेड अँड येट हॉलेना अँड हर मदर डिड नॉट कम बॅक. आता घरी जी आहे मरिक्युला वाट पाहत होती ह्या लोकांची, पण त्या घरी परतल्याच नाही. वेन शी वेंट टू सर्च फॉर देम शी फाउंड नीदर हर मदर अँड सिस्टर नॉर द 12 months इन द फॉरेस्ट. ॲट लास्ट शी रिटर्न्ड होम सॅडली. आणि मग जेव्हा ती त्या दोघींना जंगलात शोधायला गेली तेव्हा तिला तिची आईही सापडली नाही आणि बहीणही सापडली नाही. आणि जे 12 महिने ज्यांना ती 3 दिवस मागचे भेटत होती ते सुद्धा तिला भेटले नाही. आणि म्हणून मग ती घरी आली. सॅडली म्हणजे दुःखी होऊन ती घरी आली कारण तिला त्या दोघी मिळाल्या नाहीत आणि ते महिनेसुद्धा तिला दिसले नाही. सो गुड मरिक्युला इनहेरिटेड द कॉटेज अँड द लँड अराउंड इट. आणि मग तिने त्या घराच्या अवतीभोवती जी जागा होती, घर होतं त्याचा तिने व्यवस्थित सांभाळ केला.
शी मॅरिड अ काइंड हजबंड अँड दे बोथ लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. आणि मग तिने पुढे जाऊन लग्नही केलं आणि मग ती तिच्या पतीसोबत त्या घरामध्ये सुखाने राहू लागली. सो नाव ट्रेडिशनल. आता इथे ट्रेडिशनल असं का दिलं आहे तर ही एक फोक स्टोरी आहे, त्यामुळे इथे ट्रेडिशनल असं दिलं आहे शेवटी. नाव थिंग्स टू डू. नाव विल सी द क्वेश्चन आन्सर पार्ट. रीड द वर्ड्स, राईट द वर्ड्स दॅट कंबाईन टू मेक ईच ऑफ देम. आता इथे काही शब्द दिलेले आहेत धड्यातले आणि ते कोणत्या 2 शब्दांपासून बनलेले आहेत ते आपल्याला लिहायचे आहे वेगळे वेगळे. स्टेप मदर, स्टेप अँड मदर. फुटप्रिंट, फुट अँड प्रिंट. स्नो व्हाईट, स्नो अँड व्हाईट. स्प्रिंग टाईम, स्प्रिंग अँड टाईम. जेंटल हार्टेड, gentle and hearted. Anywhere, any and where. Find the meaning of the following words. Adorning, to make something or someone more beautiful. Rated, to scold angrily. Abuse, to treat someone with cruelty or violence. Starlet, small stars. Delicious, very tasty. Now write other, the meaningful words that begin and end with the first word in each. Step, doorstep. Foot, barefoot. Snow, snowfall. Spring, spring onion. Gentle, gentleman. Any, anything. The second word in each. Mother, grandmother. Print, blueprint. White, whiteboard. Time, bedtime. Hearted, half-hearted. Where, whereas. Question number 3. Answer the following questions. Why did Maricula's stepmother hate her? Answer. Maricula's stepmother hated her because Maricula was prettier than her own daughter. Second, in what season does the story take place? The story takes place in winter. 3. Does Maricula get any of the things she bring? Answer. Maricula does not get any of the things she brings because her cruel stepmother and stepsister do not give her any. 4. Why do Helena and her mother go out in the snow themselves? Answer. Helena and her mother go out in the snow themselves to get more apples. 5. Why is Great January annoyed with Helena and her mother? Does he help them? Answer. Great January is annoyed with Helena and her mother because they were rude and disrespectful and did not ask for permission to warm their hands. Great January did not help them. Question number 4. Describe the following with the help of the story. Springtime. The trees began to bud and the ground was at once covered with grass. Summer. The ground was all green. The trees were covered with leaves. The birds began to sing and the forest was filled with all kind of flowers. The ground under the bushes was covered with white starlets. The starry blossoms were turning into strawberries. Winter. The now began to fall thick and an icy wind began to blow through the forest. The snow fell in huge masses and it was freezing cold. Now over here what we have done, children, in this fourth question, जे तुम्हाला वर्ड्स दिलेले आहेत त्याच्याबद्दल धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे दॅट यू हॅव टू राईट डाऊन. 5. फाइंड 5 अदर नाउन फ्रॉम द स्टोरी. व्हायलेट्स, हॉलेना, ॲप्रॉन, फॉरेस्ट. आता इथे जो क्वेश्चन नंबर 5 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळींमध्ये काय केलेलं आहे तर येलो कलरच्या कलरनी तुम्हाला काही शब्द जे आहेत ते येलो कलरमध्ये तो फॉन्ट जो आहे तो दाखवलेला आहे. म्हणजेच काय तर हे जे फॉन्ट दाखवलेले आहेत येलो कलरमध्ये तुमच्या बुकमध्ये ते नाउन्स आहेत. तर हे जे नाउन्स आहेत या व्यतिरिक्त धड्यात आलेले नाउन्स तुम्हाला इथे त्यांनी विचारलेले आहेत. मग त्याची मी काही उदाहरणं दिली आहेत. व्हायलेट्स, हॉलेना, ॲप्रॉन अँड फॉरेस्ट. So I hope, children, you have understood this lesson now. We have discussed the question answer. Study it. If you are having any doubt, you can ask me. Thank you.